घरात पाळणा हल्ला पाहिजे बाबा. आईबाप होण्याचं सुख फार वेगळं असतं. मी दिन बर का तुला काढा, नक्की दिन. आज संध्याकाळी मला पूर्वाला काढा द्यायला जायचं. अरे मग ठीक आहे ना, तू आधी पूर्वाला काढा देऊन ये, मग आपण शॉपिंगला जाऊया. पहिला पर्या, ती खरंच येणार आहे? हा, आता तिला काढा हवा आहे ना, येते ती नक्की. कसलं डेंजर यार. म्हणजे तुम्ही रेग्युलरली असे लपून छपून भेटता? हा, नाही रेग्युलर नाही ग. अगं ते घरी राडे चालू आहे ना, ते मिटवायचे असले की आम्ही भेटतो अधून मधून. हो बरोबर. पण पर्या, आपल्याला शॉपिंगला जायचंय, उशीर नको व्हायला. हा मग जाऊ ना. ती आली की तिला काढा दिला की लगेच निघूया. ओके. आली. तुला कसं कळलं? ही रिक्षा इकडेच येऊ राहिली. ओके ओके ओके. काढा. थँक्यू बरं का. वेलकम वेलकम. वेलकम. कसा घ्यायचा माहितीये ना? कोमट पाण्यात ना? हा, अंशापोटी घ्यायचा. अंच्या पोटी? एम्प्टी स्टमक. ओ, एम्प्टी स्टमक. तुमचं अभिनंदन. थँक्यू. पूर्वा, ऍक्च्युली मीच तुला थँक्स म्हणायला पाहिजे. कारण तुमचं लग्न मोडलं नसतं तर पराग मला भेटलाच नसता ना. तसंही तो त्याच्या मनातलं कुठे सांगतो? सांगतोस मग? कुठं बाहेर जाऊ राहिले का फिरायला? नाही. शॉपिंगला चाललोय आम्ही. हा हा. ए, तू इथेच पूर्वा? हं? नाही नाही नाही, नको, तुम्हीच जा. ओके. ऍक्च्युली पूर्वा, आय एम व्हेरी सॉरी. का मग काय? अगं, त्या दिवशी तू जेव्हा मला सांगितलंस की तू लग्न मोडलंयस, तेव्हा मी खूप बोलले ना तुला, म्हणून. अगं पण तू तेव्हाच मला सांगायला हवं होतंस ना की पराग लग्न मोडतोय कारण त्याचं माझ्यावर प्रेम आहे. तू सगळं ऐकून घेतलंस, काहीच बोलली नाहीस. नाही 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 बोलले मी. चुकलंच माझं, नाही का? नाही सांगितलं तुम्हाला. नाही पण अहो कसं सांगणार ना, म्हणजे हे काही बोलले नव्हते ना तुम्हाला तेव्हा. त्यांनीच तुम्हाला त्यावेळी काही सांगितलं नव्हतं, मग मी सांगणं बरं नसतं दिसलं.
म्हणून नाही सांगितलं मी. आणि मी अजिबात नाही म्हणलं यांना तुम्ही सांगा असं, है ना? नाही नाही, कोणीच नाही बोललो मला, मीच स्वतःहून बोललो. तुम्ही किती सेम आहात यार. म्हणजे म्हणजे तुम्ही असं तुमच्या मनातलं ना तुमच्या मनातच ठेवता, असं ओठापर्यंत येऊच देत नाही. ऍक्च्युली ना तुमचं लग्न व्हायला पाहिजे होतं. म्हणजे बघ, समजा तुमचं लग्न झालं असतं तर तुम्ही भांडलाच नसतात ना एकमेकांशी. असं मनातल्या मनात असं भांडत बसला असता आणि काही बोललाच नसतात. तुमचंच लग्न व्हायला पाहिजे होतं. पर्या, आपल्याला उशीर होतोय, आपण निघूया का? हो. बाय बाय. सगळी वाट लावून ठेवली या बोराड्यांनी. नाही, या बोराड्यांची वाट लावली ना, नाव प्रकाशराव नाही सांगणार. पाणी आणू का? काही नको मला. अहो बसा ना, म्हणजे थोडं शांतपणे बसा तर खरं. नाही माधवराव, आता बसून नाही चालणार. अहो, आमच्या साहेबाच्या पाहुण्याच्या पोरीचं स्थळ आणलं होतं मुन्यासाठी, पण या बोराड्याने सगळ्या गावभर बोंब मारून ठेवली आहे. पोरात प्रॉब्लेम आहे म्हणून. लय सोंड्या फुटू राहिल्या ना त्यांना. आता बघाच तुम्ही. मामा, अहो आता ते माती खाऊ राहिले म्हणून आपण पण तसंच वागायचं का? ए मुन्या, गप्प बसा तू. या हुशाऱ्या ना तुझ्या कॉलेजमध्ये शिकवायच्या, मला नाही. हा, आणि खायची माती आपण. त्यांनी माती खाल्ली, आपण पण माती खायची. त्यांनी शेण खाल्लं, आपण पण शेण खायचं. ऐक, पूर्ण ऐकून घे. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतंय. आणि मुन्या, आता एवढी बदनामी करून राहिले ना हे लोक तुझी. अशा परिस्थितीत आपण जर स्वस्थ बसलो ना, तर हे लोक गुंडाळून ठेवतील आपल्याला. नाही माधवराव, आता स्वस्थ बसून चालणार नाही. हा, मामा, मला काय वाटतं माहितीये का? ए मुन्या, तुला काय वाटतं ना त्याच्याशी काही घेण देण नाही मला. अरे चांगल्या पुरुषासारख्या पुरुषाला पुरुष नाही म्हणून राहिले ते. रक्त नाही का खवळत तुझं, तुला असं बोलू लागले म्हणून. अशांना ना आडवं करून हाणला पाहिजे चांगला. हा, हलकट. मामा, त्यांना बोलू द्या. बोलू द्या त्यांना. काय फरक पडतो कोणी काही बोलल्याने? मला माहित आहे ना मी कसा आहे. तुम्हा सगळ्यांना माहितीये की माझ्यात तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग त्यांच्या बोलण्याने काय फरक पडतो मामा? काय फरक पडणार आहे? अरे लोक तुला बोलत नाहीत म्हणून तुला फरक पडत नाही, पण आम्हाला बोलतात ना, आम्हाला पडतो फरक. अरे ते आमच्या साहेबाचे पाहुणे नाही बोलले याला. अरे कोण आहेत ते? का नाही म्हणतात तुला?
कारण हे बोराडे ह्यांनी घाण करून ठेवली आहे सगळीकडं. तुझ्यात प्रॉब्लेम आहे म्हणतायत का ते? आता ह्यांचेच प्रॉब्लेम करतो, मग ह्यांना कळल प्रॉब्लेम म्हणजे काय चीज असते ते. हा, हॅलो, हा मामाजी, समीर, जय जिनेन्द्र. मनो सुबह ऑर्डर चाहिए? नहीं नहीं नहीं, मन का ही नहीं मालूम, मने ऑर्डर चाहिए. हाँ ते पाय समीर, हाँ ते दोस्तान फिस्ताना नव्हता ना फोन करीत, त्यांच्याबरोबर बाहेर नका जाऊ. उद्याचा दिवस लय महत्वाचा आहे. ध्यानात ठेवा, उद्या बाहेर कुठलाही प्रोग्राम आखू नका, कुठल्या दोस्तांना वेळ देऊ नका. उद्या कुठला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, नाही तर बसताना जाऊन बाहेर अचानक. अहो आप्पा, उद्याच्या मालासाठीच फोन केला होता. उद्या दिवसभर दुकानातच असणार आहे, नका काळजी करू. हा तेच सांगू राहिलो. आणि अजून काय काय काम? हा, उद्या अंकुशला सांगून दुकानाची जरा साफसफाई नीट करून घ्या. हा उद्याचा दिवस लय महत्वाचा आहे, त्याला आठवणीनं सांगा. हा आप्पा ताक. नाही नाही, ताकपीक नको आता ग. उद्याचा दिवस लय महत्वाचा आहे आमच्यासाठी. अहो माधवराव, नाही म्हणता म्हणता आपल्या सगळ्या पाहुण्या रावळ्यात ह्यांनी अफवा उठवून दिलीये की या मुन्यात प्रॉब्लेम आहे म्हणून. आता तर नाही सोडत हो त्या बोराड्यांना. म्हणजे मामा नेमकं काय करणार आहे तुम्ही? काय करणार? तुला काय करायचं? मी करतो मला काय करायचं ते. हा, हो मामा, तुम्हाला कळू नाही राहिलाय का? तुम्ही एक गोष्ट केली तर ते दोन गोष्टी करतील ना. मग मी 6 गोष्टी करल. किती? 6. हा, हो पण मामा, हे कधीपर्यंत चालणार आहे? कधीतरी संपवायला पाहिजे नाही सगळं. ते जेव्हा संपायचं ना तेव्हा संपल. त्याची काळजी तू नको करू. ते मी बघतो. सुरुवात त्यांनी केलीये, संपवणार मी. असं ढिलं ढालं मध्येच नाही सोडणार मी. हा, मामा, तुम्ही आता काही करणार नाही आता? दादा तुम्ही बोल. पुण्य शिक्षक आहे ना रे तू? हो, याचा काय संबंध आहे इथं मामा? संबंध आहे. शाळेत नाही शिकवलं का तुला? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. आणि मी जर चुकीचा वाटत असेल ना, तुझ्या त्या सुनील काकाला विचार, तो सांगल काय ते. आता आपण शांत नाही बसायचं. आपण ते बिलाचं प्रकरण केलं होतं ना, आता अजून एक पाचर आणतो बघ. पाचर? हा, पाचर. ढिल्ल ढाल्ल प्रकरण असेल ना की पाचर ठोकतात, मग फिट्ट होतो कार्यक्रम. नाही त्यांच्या जिंदगीत अंधार करून सोडला ना तर पाय तू. आणि लय नाही बर का, उद्या उद्या उद्याच पाल तुम्ही. असा पाचर मारून फिट्ट करतो ना कार्यक्रम, बघाल तुम्ही सगळे. हा, अजून किती वेळ लावणार आहे काय माहिती. त्या दिवशी लेट आलतो म्हणून मुद्दाम तर नाही करू राहिली. सॉरी अहो, ते मला ना ऑटोच नाही भेटली म्हणून उशीर झाला. नाही ते ठीक आहे. काय झालं? तुम्ही इतक्या अर्जंट मध्ये का बरं बोलावलं मला? प्रकाश मामा, पाचर काय काय काम नाही? निघा. तुम्हाला ओळखते का हो तो माणूस? नाही नाही, म्हणजे काही सांगता येत नाही ना. म्हणजे
मी त्यांना नाही ओळखत, पण ते मला ओळखत असू शकते. हो हो, आपण असं भेटणं बरोबर नाहीये आता ना. हा, मला माहिती आहे भेटणं बरोबर नाही, पण आता जर भेटलो नसतं ना तर प्रॉब्लेम झाला असता. तुमच्याच घरात पाचर मारणार आहे. काय? अहो, तुम्ही काय बोलू राहिले? मला काही समजून नाही राहिलं. तुम्ही जरा नीट सांगा ना, स्पष्टपणे. आमचे प्रकाश मामा काहीतरी घोळ करणार आहे आता. घोळ? अहो, आता काय झालंय? प्रकाश मामा त्यांच्या एका साहेबाच्या ओळखीने माझ्यासाठी पोरगी बघायला गेले होते. ते पाहुणे म्हणले निकमांच्या पोरात प्रॉब्लेम आहे. अगं बाई, अगं बाई, अगं बाई, हे सगळं तुमच्यामुळे होऊ राहिलं. तुम्हाला माहिती आहे ना, हा सगळा गैरसमज तुम्ही दूर केला नाही म्हणून सगळं होऊ राहिलंय. अगं बाई, सॉरी बरं का, ते चुकून. सॉरी. झालं जे व्हायचं ते झालं ना. ते म्हणले नाही देत पोरगी म्हणून. म्हणजे काही मला लग्न करायचं नव्हतं, पण आता प्रकाश मामा काय म्हणून राहिले, काही बोराडे सगळीकडे सांगत फिरू राहिले. म्हणजे नातेवाईकात गणगोतात त्या निकमांच्या मुलामध्ये प्रॉब्लेम आहे. झालं आता घरात याच्यावरून गोंधळ घालू राहिले प्रकाश मामा. बिलाचं प्रकरण केलं होतं, आता आणखीन एक नवीन पाचर मारतो म्हणून राहिले. प्रकाश मामाला खवळून बोलले. हे बोराडे सगळीकडे सांगत फिरू राहिले ना का निकमांच्या पोरात प्रॉब्लेम आहे. तर आता या बोराड्यांचे कसे प्रॉब्लेम करतो ते पहा म्हणून राहिले. हे सगळं कधी म्हणले ते? काल. उद्याच कसा अंधार करतो पहा म्हणले. मी त्यांना लई सांगायचा प्रयत्न केला, पण ते काहीच ऐकू नाही राहिले. दादा पण त्यांना काहीच बोलू नाही राहिले. एक मिनिट. उद्या म्हणजे आजच? हा, हो, हे काय एक प्रॉब्लेम्स वाढू राहिले. अहो, मला काहीच नाही कळते आता काय. लई इगो आमच्या प्रकाश मामामध्ये. कोणाचंच ऐकत नाहीत. बरं ते घरातले जावई म्हणून कोणी त्यांच्या विरोधात पण जात नाही. आणि आता तर बोराड्यांच्या बदनामीचा बदला घेऊन राहिले ना प्रकाश मामा, म्हणून त्यांना सगळे सपोर्ट करू राहिले. आता मेन प्रॉब्लेम काय की प्रकाश मामा नेमका काय घोळ घालणार आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून आता तुम्हाला जास्त सावध राहावं लागणार आहे. हा, हो, बरोबर बोलू राहिले तुम्ही. मी थँक्यू बर का. थँक्यू, खरंच थँक्यू. पण कसं आहे, आता काही असेल ना तर तुम्ही फोनवर सांगा बरं का मला. हे असं भेटणार आपण आणि कुणीतरी आपल्याला बघणार, मग अजून त्यातनं काहीतरी प्रॉब्लेम्स वाढणार घरात. नकोच ते. हा, मी जाते घरी. हा, चला. हा, बाय. चंदू काका, मी काय म्हणत होते तुला, ऐक ना. हा, चंदू काका, हे पाय. थांबा. हा, हे पाय. अगं काय पप्पे, तू काय माझ्या मागे मागे फिरू राहिली? अरे चंदू काका, आज शेवटची तारीख आहे बिल भरायची. ठीक आहे. अरे काहीच कसं वाटत नाही तुला? अगं वाटतं मला, पण काय करायचं? आपण कशाला टेन्शन घ्यायचं? ज्याला घ्यायचं ते घेईल टेन्शन. आपण बद्दल बोलू राहिला ना तू? अरे आपणलाच काय, आज घरात कुणालाच वेळ मिळणार नाहीये बिल भरायला. का? अरे असं काय करू राहिला? दुकानात मोठ्या ऑर्डरची पार्टी येणार आहे आज, सगळे तिथेच आहेत. कुणाच्या लक्षात पण नसेल आज शेवटची तारीख आहे बिल भरायची. हे पाय. ए मिनल, मिनल, ते तू तुझ्या काकांना लाईट बिलाचं सांगणार होती, काय झालं काय त्याचं? हो, ते नेमके गावाला गेलेत. अगं आता काय करायचं? तू म्हणायचं ना त्यांना. सगळं सांगितलं त्यांना. अगं पण मग कधी करणार ते? माणसं मेल्यावर? अरे तू असं बोलतोस जसं मीच म्हंटल त्यांना गावाला जा म्हणून. तू सांगायचं ना त्यांना आधी, आमचं काम करा, मग तुम्हाला कुठं गावाला जायचं तिकडे जा. असं कसं पडायचं? ते काय आपल्या घरातले आहेत का? आणि त्यांनी काही ठेका नाही घेतलाय बोराणे घराण्याचा. ए नीट बोलायचा मिनल, नीट बोलायचं. ओरड, तू पण मलाच ओरड.
उठ सूट सगळे अपमान करतात माझा. ते अप्पा, मी एका शब्दाने कोणाला उलटून काही बोलत नाही. तर नसेल मिळाला वेळ त्यांना, नसेल झालं का, मी काय करू? तू पण बोल मलाच. झणझणीत खा, झणझणीत बोलणी ऐका, गप्प बसा. अगं काकू